बाबा जी, दादाजी, दादाजी सत्यनारायण जी आपको दादाजी बोलते हैं, हम भी दादाजी ही बोलेंगे। चलो, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे चला, सुप्रभात, श्री विठ्ठल, नर्मदे हर मंडळी। परिक्रमा करके हम आएंगे यज्ञ में। बिल्कुल बिल्कुल, चलो बाबा जी, नर्मदे हर दादाजी। नर्मदे चला मंडळी, श्री विठ्ठल, सुप्रभात, नर्मदे हर। आजचा आपला 63वा दिवस, 63व्या दिवसाची सुरुवात पहाट झालेली आहे आणि ती झालेली आहे बोरासवरून मा नर्मदा कुटी आश्रम, म्हणजे आपले सत्यनारायण दासजींचा आश्रम। हे होते दादाजी, बरं का। यांनी एवढं प्रेम दिला आम्हाला, इतना प्यार दिया इन्होंने, बहुत ज़्यादा बहुत बहुत अच्छा था। बहुत व्यवहार अच्छा। और कल रहने के लिए भी उनके रूम में थे। हाँ, रहने की व्यवस्था अपने कमरे में ही थी। बहुत सारे ज्ञान भी दिया अपन को, क्या मज़ा आया, बहुत सत्संग हुआ उनके साथ। सत्संग बहुत हुआ, वो हम वीडियो अपलोड आणि त्याच्या व्यतिरिक्त आता सकाळी निघता चाय निघता जबरदस्ती आमच्या खिशात 300 रुपये ठुसले त्यांनी, जबरदस्ती बोझ लेके हम लोग हां बोझ लेके। आता तो आपल्याला काहीतरी करावं लागेल, त्याचा सत्संग करावा लागेल ते 300 रुपयाचा। पण एवढा प्रेम दिला, खूप प्रेम दिला खरंच, म्हणजे चांगले संबंध जोडले आणि त्याच्यातून चांगलाच प्रसाद भेटला। सत्यनारायण दास जे आपल्याला भेटले हे त्यांचे दादाचे होते आणि काल त्यांची माताजीसुद्धा इथं, गुरु। खूप सुंदर आश्रम होता, बघू पुन्हा फेरी होईलच या आश्रमामध्ये आपली कधी ना कधी। चला तर आजच्या दिवसाचा आपला प्रवास चालू झालेला आहे। श्री विठ्ठल नर्मदे हर, पुढे भेटूया, जरा चालतो आता। हा, नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर। सूर्यनारायण भगवान, वाह, किती सुंदर सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत। आजच्या 63व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी आरूढ झालेले आहेत। चला तर मंडळी, आजचा सुद्धा प्रवास आपला फार सुंदर आणि प्राचीन तीर्थक्षेत्र आजही आपल्याला पाहायला भेटणार आहेत। रोजच आपल्याला काही ना काही पाहायला भेटतं, बरं का, रोजच खूप आनंद आहे। नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर खूप आनंद आहे आणि खूप काही ना काही बघायला भेटतं। नर्मदे हर बाबा, नर्मदे हर। हे बघा, असं आहे ते भरपूर। आपण विचार करू शकत नाही अशा लोकांनी इथे तप केलेले आहेत या क्षेत्रावर। हो, विचार करू शकत नाही अशी लोक, आपल्याला विचार करता येतील अशी लोक नाही, आपल्या विचाराच्या वरची आहे की नाही। आता काल आपल्याला तपस्थली गेली राहू केतूची, आपल्या डोक्यात विचारसुद्धा येणार नाही। महाराज ब्रह्माने तप केलं, आपल्या डोक्यात विचार येणार नाही। सूर्यनारायणाने तप केलं, आपल्या डोक्यात विचार येणार नाही, आहे की नाही। ऋषीमुनींनी तप केलं, आपल्या डोक्यात विचार येणार नाही। अशा विचारांच्या वरचे, एकदम विचारांच्या वर काही असे आहेत ज्यांनी इथं तप केलेले आहेत आणि अशा तपस्थळी आपल्याला पाहायला भेटत आहे। पुन्हा एकदा आपले सूर्यनारायणाला बघा, पुन्हा एकदा सूर्यनारायण भगवान आज गुलाबी आहे, गुलाबी, खूप सुंदर। चला मंडळी, तर असे तीर्थक्षेत्र आपल्यासोबत कायम राहा, आपल्या चॅनलला पाहत राहा, आपला चॅनल शेअर करत जाओ। अहो, मला एकच गोष्ट समजत नाही, आपली मराठी माणसांची लोकसंख्या 2700 आहेत का? म्हणजे माझे सबस्क्रायबर अजूनपर्यंत 2700 आहेत म्हणून विचारलं। असू द्या, काही नाही, वाढत जातील, काय हरकत नाही। चला, मला गॅरंटी आहे, मला खात्री आहे का तुम्ही ते सर्व करणार। चला, श्री विठ्ठल नर्मदे हर। आपण एक गाणी डब करूया, बरं का। चला, डब करूया। मैया किनारे दिल है हमारे, मैया तू ही है मेरी और कोई नहीं। नदिया किनारे। महाराज जी, सुबह सुबह दिशा आ गई।
रास्ता बराबर है, पैदल जा रहा है। ऐसा उतार अच्छा नहीं है सुबह सुबह, है कि नहीं? अरे वो वाह, बहुत खूब। चलो चलो, एक ही बार लेने का रहता है उसको। कहीं हम गलत तो ना आए। हाँ हाँ वो है। चलो, रास्ता तो मिलता ही है, कभी ऐसा हुआ, कभी मैया ने रास्ता नहीं दिया हो। रास्ता तो देती है वो। चलो, जंगल, झाड़ी, पहाड़, नदी, कहीं जाकर रास्ता मिल जाएगा। देखो रास्ता तो मिल ही जाएगा। चलो, यहाँ से पगडंडी ऊपर जाती हुई दिख रही है। काय सकाळी सकाळी रोड लागले एकदम सुपर। अतिशय सुंदर रोड। चलो बापू, नर्मदे हर। हा कशी कुटिया गाँव आते रहेगा। अरे वाह, अरे वाह, अरे वाह, अरे वाह, अरे वाह, रेवा मैया। अतिशय सुंदर काय नजारा आहे महाराज सकाळी सकाळी। क्या बगले देख रहे हो? चलो, नर्मदे हार। किती बगळे आहेत बापरे। वाह जी वाह, आनंद आ गया। आप जाके उड़ाओ, अभी अभी मजा आएगा। महाराजांना आनंद झालाय। चला, खूप बगळे पाहिले। नर्मदे हार बाबांनी सब धान खाने के लिए आते हैं। ये अपना गेहूं गेहूं। नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी। हे बघा सगळं धनिया आणि एवढा वास येतो ना, कोथिंबीर कोथिंबीर आपल्या भाषेत। वाह, काय वास येतो कोथिंबीरचा, असं वाटतं खाऊ जरा आता। बहुत खुशबू आ रही है। बहुत दिनों बाद धनिया देखने मिला। हाँ हाँ, नहीं मिला धनिया अपन को। कोथिंबीर कोथिंबीर खावाला या। सगळी धनिया आहे आणि फुलं आले सगळ्यांना। नर्मदे हर। चला मंडळी, पुन्हा आज सकाळपासून किनारा लागलाय, खूप सुंदर किनारा। आणि किनारा लागला का माझ्या व्हिडिओ होतात मोठ्या। कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाही, असं वाटतंय कॅमेरा चालूच राहू द्या, किनारा दाखवतच राहू द्या, असं होतं माझं। आणि इथंच डोंगरावर शेती बघा कशी केले, डोंगरावरून लावित आले इथपर्यंत खाली, ते डोंगरावर पूर्ण असं व्यवस्थित।
सगळा गहू लावलाय. नर्मदा मैयाचा किनारा. चलो आगे बहुत अच्छा रास्ता है. बघा रेतीचे कसे बनलेत ढीग. ही पण रेतीचे ढीग आहेत ते सगळे बनलेत ते व्यवस्थित. बघा एकदम प्रॉपर शार्प रेतीचे बनलेले आहेत. रेतीचेच अतिशय सुंदर वाटतात. संपूर्ण रेती आहे. याला एक आपण हात जरी मारलं पायाने तरी असं हे केलं ना तरी संपूर्ण रेतीच येत त्याच्यातून. एवढी रेती संपूर्ण रेतीने तयार झालेली आहेत. एकदम रेतीने तयार झालेले टिले एकदम रेतीने. अरे वा वर बघा. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. अरे वा अरे वा. अरे वा माँ की जय. नर्मदा मैया की जय. काय कुटिया आहे एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर कुटिया बनवली आहे नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी. हे बघा सगळे नर्मदा परिक्रमावासी इथं आहेत. मला वाटतं आपले ते मिलिटरी बाबासुद्धा इथं आहेत. चला भेटूयात त्यांना. नर्मदे हर बघूया. खूप सुंदर कुटी आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा तुम्हाला जो आश्रम दाखवलेला तो आश्रम तर एकदम आपलाच निघाला. महाराज जोग महाराज अन्नक्षेत्र. सद्गुरू जोग महाराज प्रेरित मेकल सूत फाउंडेशन संचालित माँ नर्मदा अन्नक्षेत्र चालक माँ नर्मदाजी. वा क्या बात है. जोग महाराजांचा आपल्याला ऐकून आनंद झाला. त्यातले त्यात आतमध्ये चालू आहे भजन. भजन ऐकलं म्हटल्यावर हे आपलंच भजन आहे. खूप आनंद झाला आश्रम पाहून. ते बाबा आश्रम चालवतात. बाबांची आपण मुलाखत घेऊया. नर्मदे हर. अरे आपण भेटले वय. विठ्ठल विठ्ठल. एवढे सगळे आढळते नंबर आहेत. कुटीची खिडकी बघा. खिडकी अतिशय सुंदर खिडकी. राधे राधे. नर्मदे हर. अतिशय सुंदर अशी कुटिया आहे. वा बहुत खूप. नर्मदे हर बाबा. आपली कुटिया खूप सुंदर आहे. नर्मदा मैयाची कुटिया अतिशय सुंदर. रघु महाराज जे आहेत हाँ ये कुटिया रघुजी महाराज है नासिक वाले. नासिक ये वाले. क्या बोलते हैं उसको जलगांव वाले. जलगांव वाले. मैं परिक्रमा में हूँ 3 साल 3 महीना 13 दिन की. अरे वाह. तो रघुजी महाराज मेरे को 3 बार इस परिक्रमा के अंदर मिले थे. अच्छा. तो बोले अपनी कुटिया है आप इसे आपको जितना हो सके उतनी सेवा जैसी करने की वैसी करो. इसलिए अरे, यहाँ पे आनंद आ गया. खूप सुंदर. इसलिए वो उनको अचानक काम आ गया घर पे. वो नासिक चले गए. अच्छा अच्छा. तो इसलिए मैं रुका हूँ. नाही पण खूप अपना क्या है, आनंद आला. मैं जहाँ जाता हूँ वह सब अपना बना लेता हूँ. अरे वा वा. वो कौन सा भी शहर हो, कौन सा भी देश हो, कौन सा भी राज्य हो, सब अपना बना लेता नर्मदे हर. खूप मजा आली. जोग महाराजांचा फोटो बघितला आणि आम्हाला स्फूर्ती आली पुन्हा. वारकऱ्यांची स्फूर्ती म्हणजे जोग महाराज आहेत. आमचे प्राण आहेत. जीव का प्राण आहे. वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आणि आळंदी. खूप आनंद झाला. हां खूप सुंदर एकदम. हूँ. तो एकदम शुद्ध जल. अभी आने के बाकी जगह पे कैसे पानी का ये एकदम छोटा रहता है गाँव का सब. मिनरल वॉटर. मिनरल वाटर. नर्मदे यहाँ पे हर. मिनरल वाटर एकदम मिनरल वॉटर. नर्मदा मैयाचं मिनरल वॉटर. चिकन नंबर. आणि आपल्याला प्यायला नर्मदा मैयाचं मिनरल वॉटर घ्यायचं आहे. चला बाबाजी नर्मदे हर. हा नर्मदा मैयाचा आज आपण पुन्हा मिनरल वॉटर घेऊया. सकाळी आपण हँडपंपचा घेतला कारण की खाली जाता आलं नाही आपल्याला. आणि आत्ता मात्र आपल्याला बघा बाबा पण घेतील हे मिनरल वॉटर. खूप शुद्ध पेयजल नर्मदा मैयाचं. डायरेक्ट नर्मदा मैयाचं शुद्ध जल. नर्मदे हर.
काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो। ये हमारा मिनरल वाटर आ रहा है, एकदम शुद्ध पेयजल। अंदर चला जाता पर मरने से डरता हूँ। नर्मदा मैयाचं शुद्ध पेयजल। हा भाई काय नाही का बोलत असतं आपला नर्मदे हर। चला मंडळी, मस्त मिनरल वॉटर घेतलेला आहे आपला, नर्मदा मैयाचं मिनरल वॉटर। आणि खूप सुंदर जेवण झालं आपलं, मस्त जोग महाराजांच्या प्रेरित ही कुटिया होती आणि खरंच खूप आनंद आला। काय जेवण घातलं बाबांनी आपल्याला, झालं मस्त जेवण झालेलं आहे। चला मग आता निघूयात पुढं। श्री विठ्ठल नर्मदे हर। मेरे माई का किनारा देखो। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, अतिशय सुंदर एकदम छोटासा घर, छोटासा गाव। अरे चिल्ला रहा है वो? अच्छा छोड़ गया उसको। इसको पकड़ने से हमारे साथ लेकर चल जाए। हाँ हाँ चलो नर्मदे हर, चला चलो। खूप सुंदर गाव आहे, अतिशय सुंदर रोड। असं काय असलं का आनंद बघायला। गेले दिगंबर ईश्वर विभूती। चला मंडळी, थोडीशी विश्रांती करू आता। थोडी विश्रांती, सुंदर भरपूर चाललो आता आम्ही, कम से कम 5 किलोमीटर नॉनस्टॉप। आता गरमी वाढत चालली। काल या टायमापर्यंत थंडी होती, आज घाम निघायला लागले। वातावरण चेंज होत चालले, कधीही चेंज होतं। चला बसूयात, नंतर निघूया नर्मदे हर। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी बघा, अतिशय सुंदर रस्ता। या डोंगरावर शेती, या डोंगरावर शेती, किती सुंदर बघा रस्ता। आनंद, खरंच खूप सुंदर वाटतंय। मग काय म्हणणं आहे सगळ्यांचं, तुम्हाला काय वाटतंय? माझं वजन किती कमी झालं असेल आजपर्यंत, जरा अंदाज लावा। कमी झालंय वजन, किती कमी वजन झालं असेल अंदाज लावा, फक्त अंदाज बघू। श्री विठ्ठल नर्मदे हर। अक्षरशः एकदम खतरनाक जागेतून चाललोय आम्ही, फुल मोठा जंगल आहे आणि एक सिंगल पगदंडी फक्त। शॉर्टकट काढतोय आपल्याला जाण्यासाठी, कारण की हा रोड जो मॅप रोड दाखवतोय तो एवढा फिरून चाललाय, बापरे बाप, कम से कम 8, 9, 10 किलोमीटर फिरून चाललाय। म्हटलं आज काही होऊ द्या, आज शॉर्टकट काढू। आम्ही प्रयत्न केलाय, बघू प्रयत्न सक्सेस होत आहे का नाही। त्याच्यासाठी असा रस्ता आहे, त्या शॉर्टकटसाठी होईल सक्सेस आपल्याला माहिती आहे। आणि खरंच खूप सुंदर आणि मनोरम्य असं शॉर्टकट आहे, खूप निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, एकदम एकदम निसर्गाच्या सानिध्यात। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आणि आपला जो शॉर्टकट सक्सेस झालेला, सक्सेस। हां, तब्बल 5 ते 6 किलोमीटर आपला तो बाहेरून रोड होता तो वाचला, आता तेवढा 6 किलोमीटर आपल्याला कट झालेला आहे। हां, खूप आनंद आहे, कारण की लईच बाहेरून होता तो, असं तटाच्या बाहेर एकदम एकदम खूप बाहेर रोड चाललेला, म्हणजे 5 किलोमीटर इथं फिरून यायचं होतं बिना हानाचं, पण आपण एक शॉर्टकट मारला, सक्सेस झालेला आहे। चला जरा पुढे जाऊन बसू, दमलो जरा। नर्मदे हर। चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपली दुपारची भोजन प्रसाद झालेली आहे। खूप सुंदर आश्रम, असे रूम्स आहेत, प्रत्येक परिक्रमा 2-4 परिक्रमावासी एका रूममध्ये राहतात।
एवढे रूम आहेत बघा. त्याला आनंद आला. जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप सुंदर नर्मदे हर मंदिर. चलो मंदिर कोण आहे? शिवजी का. चलो महादेवाचं मंदिर आहे. देवाचं मंदिर बघूया. खूप सुंदर मंदिर आहे. जातानाच बघितलेलं मी पण लेट झालेलं म्हणून डायरेक्ट इथं शिरलो. जल्ले वाह घाट सुंदर है. ये दिखाओ. खूप सुंदर. बहुत सुंदर. जाती नहीं देखा था मैंने. वाह चला आतमध्ये जाऊया. खूप सुंदर महाशिवालय आहे. एवढं सुंदर आहे ना काय सांगू तुम्हाला. वाह लिखा हुआ है उसको भी पुस्तक देना. अलग चीज और दिखाता हूँ आपको. उसको नजर नहीं पड़ी आपको. मत देखना. रामदेव महाराज. क्या शिवलिंग है यार. बहुत अद्भुत है. बहुत अद्भुत. अतिशय सुंदर. गोल गोल घुमाओ ना महाराज. इधर आओ दिखाता हूँ कुछ और. ये देखो. वाह तो आपको क्या दिखा क्या रहे थे? ये नहीं दिखा रहा था. परिक्रमा ना करो. परिक्रमा ना करो. वहाँ तक जाके तो मंडळी अतिशय सुंदर असा हा शिवलिंग बनवलेला आहे बघा. शिवलिंगाच्या वरती हे सर्व बनवलेलं आहे. क्या बजरंगबली की जय हो. राधा कृष्ण मीराबाई. चला एक सिक्रेट डोअर आहे दाखवतो तुम्हाला बघा. कसं सिक्रेट महाराज डोअर आहे. दिखाता हूँ आपको चमत्कार. बैग आ जाएगा अंदर. उसके आना पड़ेगा. अरे बापरे बॅग आतमध्ये येत नव्हती. अरे बापरे. आपको क्या मेरा ही बैग निकालना पड़ेगा मेरे को. हाँ या हॉलातून आलो. इथून जायचं आहे आपल्याला खाली. पण बघा अतिशय सुंदर वर आलो. इथं वा महादेव विराजित आहेत. माता दुर्गा. माता घूमो उनको. माता दुर्गा है. त्याला पुन्हा फिरूया कारण की आपल्याला परिक्रमा नाही करायची आहे. अतिशय सुंदर अतिशय मनमोहक. आणि इथं मैयाची मूर्ती. महाशेरावाली. आणि हनुमान जी. लेकिन बस हो गया ना वो ईसाई का.
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई। ये आपका है? हाँ, ये हमारे संत है। ये गोरा कुंभार हमारे संत है। हे भिंत चालवलेली बघा मशीन, क्या बात है। सूरदास बाबा। कबीरदास।